DMR रिलेटेड एक अपडेट आलेलं आहे. अहिल्यानगरचं 430 रुग्णखाटाचं रुग्णालयाला मान्यता मिळालेली आहे. त्याच्यात काही नियमित पद आहेत, वर्ग 3चे 596 आणि एकूण पदं किती आहेत बघू. असा 23 मे 2025चा शासन निर्णय आलेला आहे. तर याच्या रिलेटेड तुम्ही एक पेपरमध्ये पण बघितलं असेल, न्यूज आली होती. तर कंत्राटी पदभरतीला मान्यता. तर ॲक्च्युली याच्यामध्ये परमनंट पदं किती आहेत, कंत्राटी किती आहेत, याच्या रिलेटेड मला खूप सारे क्वेश्चन येत होते. तर हा बघा एक शासन निर्णय मी तुम्हाला दाखवतो. 23 मेचा हा शासन निर्णय आलेला आहे. बघा याच्यामध्ये काय आहे की अहिल्या नगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटाचे रुग्णालय स्थापन करण्याबाबतचा हा निर्णय 23 मेचा. ठीक आहे, 23 मेचा प्रस्तावना याच्यामध्ये दिलेली आहे त्यांनी की राज्याच्या निमशहरी ग्रामीण दुर्गम अतिदुर्गम भागात जनसेवा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरच्या संख्येत वाढ करणे. ठीक आहे, ही प्रस्तावना असते किंवा गरज कापडली त्याच्यासाठी असते. याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाही, महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे. आता याच्या आधी पण जिथं जिथं वैद्यकीय महाविद्यालयाची मेडिकल कॉलेजला DMRची मान्यता मिळालेली आहे, मी ते PDF याच्या आधी पण व्हिडिओ टाकला होता. ठीक आहे, आत्ताचा हा आलेला आहे अहिल्यानगरचा. तर याच्यामध्ये बघा 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित 430 रुग्णखाटाचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने आता ऑलरेडी जे आधी मंजूर झालेले आहेत त्याच्यात बघा, त्या अनुषंगाने राज्यातील हे पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, ठाणे. ठीक आहे, ठाण्यामध्ये अमरनाथ, भंडारा, वर्धा, हिंगोली या 10 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी, प्रत्येक ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय महाविद्यालय संलग्नित 430 रुग्णखाटाचे रुग्णालय स्थापन करण्यास ऑलरेडी मान्यता मिळालेली होती. पहिलं ह्या 10ला मान्यता मिळालेली आहे. कधी 28/6/2023 आणि 16/9/2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली होती ह्या 10 मेडिकल कॉलेजसाठी याच्या आधी. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी या संदर्भी शासन निर्णय कधी काढले होते त्यांनी 14 जुलै 2023 आणि 1 नोव्हेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते. तसंच आता अहिल्यानगरचं पण करण्यात आलेलं आहे. तथापि अहिल्यानगर जिल्ह्यात सुयोग्य जागेअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नव्हती. म्हणजे त्यावेळेस मान्यता देण्यात आली नव्हती कारण त्यावेळेस जागा नव्हती अवेलेबल. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस ह्या 10 मेडिकल कॉलेजला मान्यता दिली त्यावेळेस अहिल्यानगरला मान्यता जागेअभावी देण्यात आली नव्हती. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील इतर सर्व जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापन करण्यात आली आहे. यास्तव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात. ठीक आहे, आता याच्यामध्ये त्यांनी अहिल्यानगरचं सांगितलं आहे की आता अहिल्यानगरला पण 430 रुग्णखाटाचं मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची मान्यता विचाराधीन होती. तर त्याला मान्यता कधी मिळाली, 6/5/2025 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे अहिल्यानगरला पण. आता शासन निर्णय त्यांनी काय घेतलेला आहे की याच्या आधी जागेअभावी झाली नव्हती, पण आता शासन निर्णय काय झाला की 100 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 430 खाटाचे रुग्णालय सुरू करण्यास आता मान्यता देण्यात येत आहे. त्याचं नाव पण दिले, नाव काय राहील त्याचं महाविद्यालयाचं म्हणजे DMRचं आता जे हॉस्पिटल चालू होईल त्याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे राहील. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार अहिल्यानगर. आता याच्यामध्ये शॉर्टमध्ये मी सांगतो, आता एक प्रत्येक पॉईंट खूप शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला. हा वाला पण बघा, याच्यामध्ये सांगितलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या म्हणजे DHS. ठीक आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे आपला DHS, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे DHSच्या अंडर जे अहिल्यानगरचं जे जिल्हा रुग्णालय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येत होतं ते आवश्यक स्थावर जंगम मालमत्ता व मनुष्यबळासह तात्पुरत्या स्वरूपात किमान 7 वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागास निःशुल्क वापरास उपलब्ध करून देण्यास मान्यता येत आहे. आता ह्याच्यामध्ये मोस्टली आता हे पैशाचा वगैरे विषय ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये सांगितलं यांनी की DHSच्या अंडर जे आता जागेअभावी त्याला मान्यता मिळाली नव्हती, पण आता काय केलं की DHSचंच जे अहिल्यानगरचं जे हॉस्पिटल होतं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, तर त्यालाच आता ते काय करणार बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या त्याच्या अंडर जे होतं जिल्हा रुग्णालय ते आवश्यक स्थावर जंगम मालमत्ता सहित म्हणजे जसं तसं ते किमान तात्पुरत्या 7 वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण म्हणजे DMRला ते देण्यात येणार आहे. आता त्याच ठिकाणी DMR होणार आहे. सेम असंच कुठलं झालं होतं आपलं याचं झालं होतं अलिबागचं.
ठीक आहे. अलिबागचं पण असंच झालं होतं, जे DHSचं होतं त्यालाच आता DMRमध्ये कन्वर्ट केलं होतं. सेम तसंच. हा थर्ड पॉईंट हा काही इम्पॉर्टंट नाही की याच्यामध्ये महसूल विभागाच्या मान्यतेने ते निशुल्क, आता गव्हर्नमेंटचंच आहे तर ते निशुल्क काही कुठले पैसे वगैरे न घेता ते DMRच्या अंडर देण्यात येईल त्यांना स्थलांतर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, हा फोर्थ पॉईंट इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये बघा आता की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरता अनुक्रमे विवरणपत्र 3 व 4, आता मी तुम्हाला विवरणपत्रामध्ये पुढे दाखवतो की किती नियमित पद आहेत, म्हणजे परमनंटचे पदं किती आहेत त्याच्यामध्ये, कॉन्ट्रॅक्टचे किती आहेत. कारण खूप सारे क्वेश्चन मला तेच येत होते की सर कॉन्ट्रॅक्ट आहे का परमनंट आहे. याच्यामध्ये बोथ दोन्ही आहे. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट पण आहेत आणि परमनंट पदं आहेत. आता ह्याच्यातले कॉन्ट्रॅक्टचे कोणते, परमनंटचे कोणते आणि किती आहेत ते दाखवतो मी तुम्हाला. ते विवरणपत्र 3 आणि 4मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की त्यांना खर्च किती, म्हणजे पेमेंटसाठी किंवा त्याच्यासाठी खर्च किती येईल त्या पदांसाठी ते पण सांगितलं. आता खाली मी तुम्हाला ते विवरणपत्र पण दाखवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, हे अतिरिक्त बांधकामासाठी किती खर्च येणार आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर ज्या जागा बनणार आहे टोटल त्याच्यासाठी किती निधी आहे, हे 485.08 कोटी, त्याच्यानंतर 43 कोटी. ठीक आहे. हे फायनान्शियल जे आहे इकॉनॉमी ते सोडून द्या, ते किती खर्च येणार आहे पदांसाठी ते खाली विवरणपत्रामध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे. आता हा पॉईंट बघा, सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरता आवश्यक असणारी स्वच्छता, आहार, सुरक्षा, वस्त्र ही सर्व कामे बाह्य स्रोतामार्फत करून घेण्यास परवानगी देण्यात येत आहे. म्हणजे याच्या अंडर जे पण पोस्ट येणार, म्हणजे आता बघा याच्यामध्ये कोणते कोणते कॉन्ट्रॅक्ट आहेत. स्वच्छता म्हणजे क्लिनिंग रिलेटेड जे काय असेल, आहार, सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी, वस्त्र, स्वच्छता ही सर्व म्हणजे लॉन्ड्री वगैरे, हे असेवाले जे पद आहेत ना ते सर्व कामे बाह्य स्रोतामार्फत, हे वाले प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्टनंच भरणार, बाह्य स्रोतामार्फत करून देण्यास परवानगी देण्यात येत आहे. आता असे टोटल किती पद आहेत ते खाली बघू. पुढला पॉईंट आता की ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पॉईंट नाही, कुठल्या बैठकीच्या मान्यतेनुसार कायदे, शासन निर्णय हे संकेतस्थळावर दिलेलं आहे. ठीक आहे, हे सोडून द्या. तर या पूर्ण याच्यात ओव्हरऑल एवढंच आहे की अहिल्यानगरला पण जे DHSचं होतं तेच आता DMRमध्ये कन्वर्ट करणार आहे. तिथं पण आता बघा की याच्यामध्ये परमनंटचे पदं किती आणि विवरणपत्रामध्ये तुम्हाला आता सर्व समजून येईल. सगळ्यात पहिलं विवरणपत्र काय आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ संस्थांमध्ये डागडुजीसाठी तपशील. ठीक आहे, हे खर्चाचा विषय आहे की आता जे DHS आहे त्याच्यामध्ये आता दुरुस्ती करण्यासाठी किती खर्च येईल. ठीक आहे, हे अंदाजे खर्च वगैरे दिलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील. ठीक आहे, हा खर्च सोडून द्या. त्याच्यानंतर बांधकामासाठी आता जे मेडिकल कॉलेज चालू करायचं तर तिथं नवीन काही कन्स्ट्रक्शन पण करावं लागणार, तर ते बांधकामासाठी आणखीन किती, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉकसाठी किती खर्च येईल याच्यासाठी. ठीक आहे, हे अंदाजे खर्च दिलेले आहेत. ओके, हा खर्चाचा पार्ट आहे. ओके, आता हे बघा पदा रिलेटेड बघा, वैद्यकीय महाविद्यालयाकरिता आवश्यक पदे व त्यावरील 4 वर्षाचा अंदाजित खर्च. ठीक आहे, आता हे खर्च सोडून द्या, पण तुम्हाला पुढे पदे पण दिसतील. याच्यामध्ये एकूण पदं किती आहेत त्यांचा खर्च सोडून द्या. आपण आपले पदं बघा, वर्ग 1चे 48 पद आहेत. ठीक आहे, इथं पुढे दिले त्यांचा खर्च पण दिला आहे आणि एकूण पदं पण दिलेले आहेत. ओके, तर वर्ग 1चे 48, वर्ग 2चे 44, विद्यार्थ्यांची 59. आता हे बाकी सोडून द्या. आता आपल्या ह्याच्यामध्ये बघा जे स्टाफ नर्स असेल किंवा बाकीचे जे पोस्ट आपण म्हणतो, तर वर्ग 3चे नियमित पदं. ठीक आहे, क्लिअरली दिले नियमित पदं. नियमित म्हणजे परमनंटचे. ओके, परमनंटचे पदं किती आहेत हे बघा, हे 93, हे मेडिकल कॉलेजेसचे. ठीक आहे, हे आहेत 93. हे खर्च सोडून द्या प्रत्येकाचा. ठीक आहे, हे कोटीमध्ये खर्च असतो तो सोडून द्या. पदं बघा हे 93. आता काल्पनिक पदे वर्ग 3 बाह्य स्रोताद्वारे आणि वर्ग 4 कंत्राटी. तर हे जे पद आहेत आता हे 139 असतील, हे 65 असतील, तर हे सर्व पदं हे कॉन्ट्रॅक्टनं भरले जातात. आता कोणी म्हणतात सर स्टाफ नर्सचे पदं कसे भरणार कॉन्ट्रॅक्टनं, हे स्टाफ नर्स वर्ग 3मध्ये येतं. ठीक आहे, आता वर्ग 3चे हे मेडिकल कॉलेज असतील आणि ह्याच्या बघा खाली आणखीन एक विवरणपत्र दिलं आहे. हे वर्ग 3मधले पदं जे आहेत स्टाफ नर्सचे वगैरे ते परमनंट राहतील पदं. हे वर्ग बघा 3मधले काही पदं आहेत जे बाह्य स्रोतानं भरले जाणार आहेत आणि वर्ग 4चे कंत्राटी पदं. ठीक आहे, हे पदं आहेत जे कॉन्ट्रॅक्टवर भरली जाणार आहेत आणि ज्याची आता ते ॲड पण तुम्ही बघितली असेल पेपरमध्ये न्यूजला आलेली, ते याचीच आहे. ठीक आहे, तर स्टाफ नर्सचा ह्याच्यामध्ये नाही आहे, पण परमनंट पदं किती आहेत मी तुम्हाला दाखवतो आणि टोटल किती आहे बघा. आणखीन कोणते आहेत, रुग्णालयाकरता. आता हे झाले आपण वर बघितले होते ते मेडिकल कॉलेजकरता झाले ते. ठीक आहे, वैद्यकीय महाविद्यालयाकरिता. आणि आता खालचे हे रुग्णालयाकरिता आवश्यक पदे. तर आता हॉस्पिटलसाठी किती पदं लागणार आहेत, वर्ग 1चे पण ओके बघा, वर्ग 1चे 3, वर्ग 2चे 14. ठीक आहे, आता वर्ग 3चे नियमित पदं किती आहेत, 503.
टोटल 503 आहेत. आणि वर्ग 3चे आता हे काल्पनिक आणि वर्ग 4चे कंत्राटी हे वाले तर राहणार. ठीक आहे. तर असे टोटल जर बघितलं आपण तर बघा हे 986 पदं हॉस्पिटलचे आणि मेडिकल कॉलेजेसचे मिळून हे 448. तर हे टोटल 1400 समथिंग काहीतरी 1448 समथिंग. ठीक आहे. काउंट करा 1400 समथिंग काहीतरी पदं होतात ते. तर टोटल इतके पद आहेत. पण ह्याच्यापैकी आता परमनंटचे पदं किती आहेत? आपण जर स्टाफ नर्स किंवा फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन असे ग्रुप 3चे वर्ग 3चे जर नियमित पदं पकडले तर याच्यामध्ये बघा किती आहेत? हे 93. ओके. आणि खालचे 503. ओके. तर टोटल हे 93 प्लस 503. तर हे टोटल 596 पद आहेत जे नियमित पद आहेत. नियमित म्हणजे परमनंट पद आहेत. तर हे पदं ज्यावेळेस नेक्स्ट DMR होईल त्याच्यामध्ये हे परमनंट पदं भरले जातील. हे कॉन्ट्रॅक्टवर बिलकुल भरणार नाहीत. आता हे जे तुम्ही पेपरमध्ये वगैरे बघत आहेत हे जे काल्पनिक पदं कंत्राटी पदं बघतायत तुम्ही हे ते वाले पद आहेत जे कॉन्ट्रॅक्टवरच भरणार आहेत. तसे टोटल 1400 पद आहेत. ठीक आहे. 1400 समथिंग काहीतरी पद आहे त्याच्यामध्ये. हे 986 आणि ते वरचे मी आता सांगितलेलं तुम्हाला. पण त्याच्यापैकी परमनंटवाले किती आहेत आपले ग्रुप 3चे 596 पद आहेत. ओके. हा पॉईंट क्लिअर. आता याच्यामध्ये आता कोणते पदं ह्याच्यातले परमनंट स्टाफ नर्सचे किती आहेत, फार्मसिस्टचे किती, लॅब टेक्निशियन ते नंतर डिटेलमध्ये आल्यास कळेल. पण टोटल इतके आहेत. ठीक आहे. याच्यानंतर ठीक आहे हे खर्च प्रतिवर्षी किती खर्च येईल आणि कशासाठी किरकोळ दुरुस्तीसाठी किती ह्याच्यासाठी. ठीक आहे. हे पैशाचा विषय सोडू द्या. हां. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये मेन जे बघायचं होतं की टोटल जागा किती आहेत? 1400 समथिंग जागा आहेत. पण त्या सर्वला सर्व काय कॉन्ट्रॅक्टवर भरणार आहेत का? नाही. याच्यापैकी 596 पद आहेत जे परमनंटचे पद आहेत. आता हे 596 म्हणजे फक्त सर्वला सर्व स्टाफ नर्सचे आहेत का? नाही. याच्यामध्ये आता ग्रुप 3चे बाकी पण पदं येतील. ओके. पर तुम्ही जे पेपरमध्ये वगैरे ॲड बघत होता मला ज्याच्यासाठी क्वेश्चन होते खूप साऱ्या कॅन्डिडेटचे तर हे ग्रुप 3चे आणि बघा हे बाह्य स्त्रोतानं भरायचे जे पदं होते हे वाले आणि वर्ग 4 कंत्राटी ते हे वाले पद आहेत जे कॉन्ट्रॅक्टवर भरले जात आहेत. ओके. त्याच्यामध्ये स्टाफ नर्सचं नाही आहे. तर त्याच्यामुळं त्याचं टेन्शन नका घेऊ की स्टाफ नर्स पण कॉन्ट्रॅक्टवर भरले जाणार का? नाही. तर हे ऑलरेडी आता हे जे 10 मेडिकल कॉलेज होते त्याच्यामध्ये या पण जागा ॲड होणार आणि नवीन DMRमधून ते परमनंटच पदं भरले जाणार. ठीक आहे. टोटल 596 जे काय होते. ठीक आहे. 596 समथिंग जे आपले पदं होते परमनंटचे ते परमनंटच राहतील. ओके. ह्याच्यामध्ये स्टाफ नर्स पण येतील आणि बाकीचे पण येतील. ओके. चला. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे. तुम्हाला मी हे शासन निर्णय ग्रुपवर पण टाकेन तिथे तुम्ही बघू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये विचारू शकता.